नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. चला आज आपण इयत्ता 9वी मॅथेमॅटिक पार्ट 2 म्हणजे जॉमेट्री यातलं पॅरलल लाईन पाहणार आहोत. दुसरं प्रकरण. तर पुस्तक उघडा आणि पुस्तकाचं पेज नंबर 13 काढलं. आता पहा तिथे काय म्हटलं आहे त्यांनी, चॅप्टर नंबर 2 पॅरलल लाईन्स. आता ही पॅरलल लाईनची डेफिनेशन तुम्हाला आधीपासून माहिती आहे. एकाच प्रतलात ज्या दोन रेषा एकमेकींना छेदत नाहीत ते एकाच प्रतलात असतात, त्याला कोप्लॅनर असं म्हणतात इंग्लिशमध्ये. म्हणजे द लाईन्स विच आर कोप्लॅनर और कोप्लॅनरच्या ऐवजी आपण इन द सेम प्लेन शब्द वापरू शकतो. अँड डू नॉट इंटरसेक्ट, आणि त्या एकमेकींना छेदत नाहीत. म्हणजे छेदत नाहीत म्हणजे ह्या अशा छेदत नाहीत. कळालं? म्हणजे पहिली डेफिनेशन आहे तुम्हाला पॅरलल लाईन. मग काय त्याची व्याख्या ती पुस्तकामध्ये पहा. द लाईन विच आर कोप्लॅनर, एक प्रतलीय, अँड डू नॉट इंटरसेक्ट इच अदर आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. ज्या दोन रेषा एका प्रतलात असून एकमेकींना छेदत नाहीत त्यांना समांतर रेषा असं म्हणतात. मग तुम्हाला उदाहरणं दिलीत पहा. खिडकीचे गज पहा कसे असतात, समांतर असतात. नंतर शिडी पहा, शिडीच्या पायऱ्यासुद्धा समांतर असतात. या पद्धतीने बरीचशी उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. आता तुम्हाला व्याख्या लक्षात आली. आता व्याख्येच्या नंतर या दोन रेषांना जर एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या कोनांविषयी आपल्याला पाहायचं. मग इथे पॉइंट दिलाय पहा. द पियर्स ऑफ अँगल फॉर्म बाय टू लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका. आता इथे पहा, लाईन यल आणि लाईन यम, आणि लाईन यन इज देअर ट्रान्सव्हर्सल. देअरफॉर ह्या आकृतीमध्ये लाईन यन इज अ ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन यल अँड यम, हे लक्षात ठेवायचं. हिअर इन ऑल 8 angles are formed when these transversals intersect L at one point and M at one point, means two intersecting points. That point 4 angles are formed, and here also 4 angles are formed. These are total 8 angles are formed. आता 8 कोण तयार होतात. मग त्या कोणांचे प्रकार पाहिजे आपल्याला. पहिले पियर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स, म्हणजे संगत कोणांच्या जोड्या. मग आकृतीमध्ये पहा, इथे संगत कोण कोणाला म्हणायचं, तर इथे ए आणि ई हा संगत कोण आहे. तसंच डी आणि एच हा संगत कोण आहे. म्हणजे या रेषेच्या वरच्या बाजूला आणि या रेषेच्या वरच्या बाजूला, परंतु छेदिकेच्या एकाच अंगास असलेले. तसंच खालचा सी आणि जी हाय आहे, बी आणि एफ हाय आहे. म्हणजे संगत कोणाच्या किती जोड्या होतात, टोटल 4 जोड्या असतात. मग पहा इथं देख दिलेली आहे तुम्हाला, अँगल डी एच. आता अँगल ए पहा, अँगल एला कोणती येईल, हा अँगल एला ई, म्हणजे इथं काय भरावं लागेल, अँगल ई. नंतर अँगल सी, अँगल सीला जी भरावी लागेल, इथे अँगल जी. नंतर बीला बीला एफ भरावं लागेल, बीला एफ. हे काय झाले, तुमच्या संगत कोणांच्या जोड्या झाल्या, पियर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. आता आपल्याला पाहायचं आहे पियर ऑफ अल्टरनेट अँगल्स. आता 2 प्रकार असतात. एक इंटरनल
अँगल्स अँड एक्सटर्नल अँगल्स. म्हणजे याला मराठीमध्ये म्हणतात विक्रम कोन, आंतरविक्रम कोन आणि बाह्य विक्रम कोन. मग पेअर ऑफ अल्टरनेट अँगल. आता अल्टरनेटचा अर्थ काय घ्यायचा पाहता. समजा अँगल हा सी आहे, तर इकडे ई, आतमध्ये ह्या दोन रेषांच्या आतमध्ये, परंतु छेदिकेच्या एक अलीकडं आणि एक पलीकडं असा. म्हणजे सी आणि ई आणि बी आणि एच ह्या दोन जोड्या आहेत आंतरविक्रम कोनाच्या. इंटिरियर, अल्टरनेट इंटिरियर अँगल्स. आता अल्टरनेट बट एक्सटिरियर. आता रेषेच्या बाहेर. आता इथे जर पाहिलं ए आणि इथं जर पाहिलं तर जी. अल्टरनेट ह्या रेषेच्या इकडं आणि इकडे पाहिजे. नंतर डी आणि एफ, याला म्हणायचं अल्टरनेट एक्सटिरियर अँगल, म्हणजे विक्रम कोनाची बाह्य जोड्या आहेत. आता इंटिरियर अँगल, आंतरकोनांच्या जोड्या, ह्या कुठे असतात. ऑन द सेम साईड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला असतात पण आतमध्ये असतात. मग इथे सी आणि एच हे दिसते आतमध्ये, यांची बेरीज 180 असते, लक्षात ठेवायचं. आणि बी आणि ई ही एक जोडी आहे. अशा संगत कोनाच्या 4, नंतर अल्टरनेट अँगलच्या 4, इंटिरियर 2 आणि एक्सटिरियर 2, आणि इंटिरियर अँगलच्या 2 जोड्या असतात. अशा टोटल 8 जोड्या तयार होतात. या पद्धतीने हा 7वीत झालेला भाग आहे, 8वीत झालेला भाग आहे आणि 9वीतही परत तोच आहे. आता यांचे काही महत्त्वाचे गुणधर्म पाहू की जे प्रमेय सोडवण्यासाठी उपयुक्त पडतात. आता हे पहिले 2 जे आहेत हे तुमचे झालेले आहेत. सम इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज. व्हेन 2 लाईन्स इंटरसेक्ट, the pair of opposite angle form are congruent. पहा, विरुद्ध कोनाच्या जोड्या एकरूप असतात. म्हणजे शिरोबिंदू जो आहे इथे पाहता आकृतीमध्ये, इथे शिरोबिंदू आहे. शिरोबिंदूचा हा ए आणि सी आहे. हे काय आहेत, अपोजिट अँगल आहेत. डी आणि बी, तसंच एच आणि एफ, ई आणि जी व्हर्टेक्स पाहिजे, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स are congruent. When 2 lines are intersect, the pair of opposite angle form are congruent. Second property, the angles in the linear pair are supplementary. Linear pair, आता linear म्हणजे रेषीय जोडीतले. समजा ए आणि डी हे रेषीय जोडीतले आहेत, ए आणि बी हे रेषीय जोडीतले आहेत, म्हणजे याला यांची बेरीज 180 अंश असते. सप्लिमेंटरी म्हणजे ते पूरक असतात. त्यानंतर तिसरी प्रॉपर्टी आहे. तिसऱ्या प्रॉपर्टीमध्ये काय म्हणतात ते, व्हेन 1 पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल इज कॉन्ग्रुअंट, देन ऑल रिमेनिंग पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुअंट. काय असतं, जर संगत कोनांची एक जोडी एकरूप असेल तर उरलेल्या सर्व संगत कोनांच्या जोड्या एकरूप असतात. चौथी प्रॉपर्टी, आता सगळे घ्यायचे. अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट असतील तर उरलेले अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट असतात. इंटेरियर कॉन्ग्रंट असतील. व्हेन 1 पेअर ऑफ इंटेरियर अँगल ऑन 1 साईड द ट्रान्सव्हर्सल इज सप्लिमेंटरी, ते काय असतील, सप्लिमेंटरी असतील. तर अदर पेअर ऑफ इंटेरियर अँगल ऑल्सो सप्लिमेंटरी, म्हणजे आंतरकोन जे असतात त्या कोनांची बेरीज. म्हणजे इथं पाहता, इथे एक आणि इथे एक हे आंतरकोन आहेत एकाच बाजूला, छेदिकेच्या एकाच बाजूला. इथे एक आणि इथे एक, म्हणजे आंतरकोनांची जोडी आहे. तर ही सप्लिमेंटरी असते. काय असते, इंटिरियर अँगल इज ऑल्सो सप्लिमेंटरी. एवढ्या प्रॉपर्टीज आपल्याला यूज करायच्या. आता आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स असा पॉईंट पाहायचा. यामध्ये एक तुम्हाला इंटिरियर अँगल थेरम दिलेला आहे, अप्रत्यक्ष सिद्धता आहे. ही परीक्षेला विचारत नाहीत म्हणून आपण ती घेणार नाही. पुढे मात्र त्यांनी काही प्रॉपर्टीजवरती
थेरम दिलेले आहेत त्या थेरमविषयी पाहू. आता पहिला थेरम आहे करस्पॉन्डिंग अँगल अँड अल्टरनेट अँगल्स, संगत कोन आणि व्युत्क्रम कोन प्रमेय. आता थेरम काय सांगतो, द करस्पॉन्डिंग अँगल फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर इक्वल मेजर्स. संगत कोण एकरूप असतात असं सांगतो. मग आपण पाहता आकृतीमध्ये लाईन यल अँड लाईन यम आर पॅरलल लाईन, कारण वरती त्यांनी डायरेक्ट असं म्हटलं आहे की टू पॅरलल लाईन्स आर, म्हणून इथं दोन पॅरलल लाईन आणि ही यन त्यांची ट्रान्सव्हर्सल. आणि मग आपण तिथे संगत कोणाची एक जोडी दाखवली पहा, अँगल ए अँड अँगल बी. हे अँगल ए आणि एक अँगल बी, म्हणजे गिवन काय लिहायचं मग, लाईन यल पॅरलल लाईन यम अँड यन इज देअर ट्रान्सव्हर्सल. टू प्रूव्ह अँगल ए इक्वल टू अँगल बी, इट इज करस्पॉन्डिंग अँगल, पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल आर इक्वल मेजर. देअरफॉर प्रूफमध्ये घ्यायचं. आता काय करा, इथे एक सी अँगल घ्या. आता ए आणि सी अँगल कोणते अँगल आहेत, लिनियर पेअर आहेत, म्हणून त्यांची बेरीज काय येणार 180. म्हणून पहिला पॉईंट लिहा, अँगल ए प्लस अँगल सी इक्वल टू 180 डिग्री. डॅश 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 एक आकडा द्या आणि पुढे कारण लिहा त्याचं, अँगल इन अ लिनियर पेअर, रेषीय जोडीतील हे कोण आहेत, अशी रेषीय जोडी होते पहा. आता दुसरं लिहायचं. मग आता राहिला बी. बी आणि सी कोणते अँगल आहेत, इंटिरियर अँगल आहेत. आणि काय प्रॉपर्टी माहिती आहे तुम्हाला, की सम ऑफ इंटिरियर अँगल इज 180. देअरफॉर अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू 180. ती दुसरा आकडा द्या आणि प्रॉपर्टी ऑफ इंटिरियर अँगल ऑफ पॅरलल लाईन्स असं कारण लिहा. आणि फ्रॉम 1 and 2 वरून उजवी बाजू डावी बाजू पहा, उजवी बाजू सारखी आहे म्हणून डावी बाजू सारखी येणार. म्हणून ए अँगल ए प्लस अँगल सी ही डाव्या बाजूत आहे, बरोबर अँगल बी प्लस अँगल सी, कारण त्याची उजवी बाजू सारखीच आहे त्याच्यामुळे ती घेतली नाही. आता यातला कॉमन अँगल काय केला आपण, कट केला. तर काय राहिलं, अँगल ए इक्वल टू अँगल बी. या पद्धतीने आपल्याला थेरम प्रूव्ह करावे लागतील. आता पुढचा एक थेरम आहे, लक्ष द्या. थेरम आहे द अल्टरनेट अँगल फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन आर ऑफ इक्वल मेजर्स. आता ह्या दोन समांतर रेषा असतील आणि त्याला एका छेदिकेने छेदले असता, मग आपल्याला गिवन म्हणजे पक्षामध्ये काय लिहावं लागेल, लाईन यल पॅरलल लाईन यम, पहिल्यासारखं लाईन यन इज ट्रान्सव्हर्सल. आता काय सिद्ध करायचं आपल्याला, टू प्रूव्ह अँगल डी अँड अँगल बी आर इक्वल इन मेजर. हे दोन्हींचं माप कसं आहे, सारखं आहे, हे आपल्याला दाखवायचं. आता प्रूफमध्ये या. मग याच्यासाठी ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला एक डी अँगल आणि बी अँगल दिलेला आहे. हा तर तुमचा कोणता अँगल आहे, अल्टरनेट अँगल आहे. तर एक लिनियर पेअर करणारा अँगल घ्यायचा त्याच्या जोडीला. मग डीला काय करू, शेजारी सी घेऊ. मग इथं म्हणता येईल अँगल डी प्लस अँगल सी इक्वल टू 180. एक आकडा द्या, अँगल इन लिनियर पेअर. दुसरा आकडा घ्या आता, सी अँड बी इक्वल टू 180. याला म्हणा प्रॉपर्टी ऑफ इंटिरियर अँगल ऑफ पॅरलल लाईन. अँड फ्रॉम 1 and 2 राईट हँड साईड इज इक्वल, देअरफॉर लेफ्ट हँड साईड ऑल्सो इक्वल. अँड कॉमनला कट करा. मग काय राहिलं, अँगल डी इक्वल टू अँगल बी. लाईक दिस वी कॅन solve exercise or problem set 2.1. 2.1 some examples are given on page number 17. First example, first write down example properly and then solve. Look in figure आर पी, लाईन आर पी पाहता, ही आहे आर पी. पॅरलल लाईन एम एस. एम एस काय आहे, आर पी या लाईनला एम एस ही समांतर आहे. लाईन डी के ही काय आहे, ट्रान्सव्हर्सल.
and one angle is given that DHP is 85. Find the measure of following angles. मग आता फॉलोविंग अँगल्स आपल्याला काढायचे आहेत. आता सोल्युशन घ्या. मग पहिला आकडा येईल फाइंड अँगल RHD. लक्ष द्या आता RHD. आता हा अँगल आपल्याला शोधायचा, त्याला आपण एक्स मानू. इक्वल टू एक्स डिग्री मानलं एक्स. आता लक्ष द्या इथे हा आणि हा अँगल कोणते आहेत? इट इज अ लिनियर पेयर. देअरफॉर अँगल एक्स डिग्री प्लस अँगल DHP. हे पहा हा एक्स अँगल आहे आणि हा अँगल DHP आहे. हे दोन अँगल काय आहेत? इंटिरियर पेयर, लिनियर पेयर. देअरफॉर 180 डिग्री. रिझन द्या इथं काय द्यायचं? लिनियर पेयर ऑफ अँगल्स. हे लिनियर पेयर आहे. मग आता किमती टाका. एक्स डिग्री प्लस DHP. आता DHP किती दिलेला आहे तुम्हाला? 85 डिग्री दिलेला आहे पहा. इक्वल टू 180 डिग्री. एक्स डिग्री इक्वल टू 180. हे 85 इकडे अधिक आहे, तिकडे जाऊन काय होतील? वजा होतील. देअरफॉर एक्स डिग्री इक्वल टू मायनस करा. 10तून 5 गेले, 5 राहिले. हा चाला 1 आणि इथं राहिले 9. अशी बेरीज वजाबाकी करा. अशी करा पहा. 10तनं 5 गेले 5, हात चाला 1, 9. 18तनं 9 गेले 9, इथे आला 85. देअरफॉर एक्स काय सपोज केला आपण? इथे आपण लेट्स म्हटलं तर सपोज काय केलं आहे समजा. तर RHD इक्वल टू 95. आता या दोघांची बेरीज किती आली पाहिजे? 180. पहा येते का? 5 5 10, चाला 1 9 बरोबर येते. म्हणजे या पद्धतीने उदाहरण सोडवायचं. आता दुसरं घेऊ आपण PHG. पहा आता PHG. आता आपण याला एक्स मानू. काय म्हणायचं? एक्स डिग्री. मग दिलेला कोणता आहे तुम्हाला? DHP किती दिलेला? 85. किंवा आत्ता आपण हा एक्स शोधलाय. मग अपोजिट अँगल, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट असं सोडवलं तरी चालतं. किंवा याला परत म्हणा इट इज अ लिनियर पेयर ऑफ अँगल्स. पण आपण काय करू? व्हर्टिकली अपोजिट अँगल दाखवू. DHR करू याला. DHR किती आला आपला? DHR 95. किती आला? 95. देअरफॉर काय म्हणायचं मग? PHG इक्वल टू अँगल DHR. याला म्हणायचं व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ते कॉन्ग्रुएंट असतात म्हणून याचं PHG DHRचं माप किती आहे? 95. काढलं. आता तिसरं, थर्ड वन, HGS हा फाइंड करायचा. आता पहा HGS हा शोधायचा आपल्याला. आत्ता आपण हा काढला की नाही? काढला ना हा. किंवा हे व्हर्टिकली अपोजिट दाखवा. हा 85 येईल. मग हा अल्टरनेट अँगल दाखवा, सारखा येईल. किंवा आत्ता हा अँगल आपण हा काढलाय, हा व्हर्टिकली हा काढलाय PHG आपण आत्ता शोधलाय. PHG किती आलाय आपला? 95. मग 95 आणि हा हे काय आहेत? लिनियर पेयर आहेत. म्हणजे HGS. मग इथे म्हणा HGS प्लस अँगल PHG इक्वल टू 180. यांना का 180 म्हणायचं? याला म्हणायचं इंटिरियर अँगल. काय म्हणायचं? इंटिरियर अँगल्स. आणि मग किमती टाका. आता काय किंमत आहे इथे? याची किंमत किती आली आपली? PHG 85 आली. ही किती आली? 85 प्लस HGS
equal to 180. Therefore, HGS equal to 180 minus 95. 5 राहिले. चला 1, 10, 8 राहिले. किती आला हा 85. आता 1 राहिला फक्त चौथा. अँगल MGK. पाहता MGK हा अँगल आणि हा अँगल कोणते अँगल आहे सांगा मला. अल्टरनेट एक्सटिरियर अँगल. मग इथं म्हणा MGK इक्वल टू अँगल DHP कॉन्ग्रंट, कारण अल्टरनेट एक्सटिरियर अँगल्स दोन्ही सारखे असतात. मग आता हा किती आलेला आहे आपला DHP. इथं आलेला आहे DHP तो दिलेला आहे आपल्याला 85. मग इथे 85 टाकायचं आणि मग काय आला तुमचा MGK. देअरफॉर वी फाइंड ऑल अँगल्स दॅट इज RHD इक्वल टू 95. अँगल PHG equal to 95. Angle HGS equal to 85 and angle MGK equal to 85. दोन 85 आले आणि दोन 95 आले. Like this we can solve examples. आता पुढचे असेच आहेत एक्झाम्पल. आता तुम्हाला दुसरं सोडवता आलं पाहिजे. दुसरं आणि तिसरं तुम्ही सोडवा. चौथं तुम्हाला मी सोडवून देईल. चौथं आणि शेवटचं एक. ठीक आहे.